मागील 2 महिन्यापासून या देशामध्ये शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी, मंत्र्यांचा भ्रष्टाचार थांबला पाहिजे यासाठी जोरदार आंदोलन या देशामध्ये झालेलं आहे. प्रसार माध्यमांच्या आधुनिक मार्गामुळे ते जगभर आंदोलन गेलेलं आहे. जगातल्या अनेक देशांच्या मध्ये निदर्शनं झालेली आहेत. परंतु गेल्या 2 महिन्यापासून बीजेपी सरकारने या आंदोलनातले न्याय प्रश्न सोडवण्याऐवजी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. मागील 1 महिन्यापासून शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी 25 दिवसापर्यंत उपोषण केलं. खरं म्हणजे हा उच्चांक आहे. दुसऱ्या बाजूला फक्त सोनम वांगचुक यांनीच केलं असं नाही, 5 विद्यार्थिनींनी सुद्धा ते उपोषण निभावलं, खऱ्या अर्थाने निभावलं. त्यांचं वजन 7-8 किलोपासून 10 किलोपर्यंत कमी झालं. याची या सरकारला काहीही पर्वा नाही. उलट जंतर मंतरवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार करणे, मारहाण करणे, अटक करण्याचा प्रयत्न करणे, दगडाने भरलेले आणून ट्रक तिथे उभा करणे, हे या सरकारने केलं. उलट आणि बदनामी करणे. देशामध्ये नीट पेपरमध्ये यांनी जो सगळा गैरव्यवहार केलेला आहे याला जबाबदारी हे सगळं सरकार आहे. 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि रोज विद्यार्थ्यांना मारहाण केली जात होती जंतर मंतरवर. आणि हे सगळं झाल्यानंतर या आंदोलनाने सगळ्या देशामध्ये पेट घेतला आणि सर्व राज्यांच्या मध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर झक मारत सरकारने शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. तर हे जे आहे याचा अर्थ असा आहे की आपण बांधकाम कामगारांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे सरकार किती निर्दयी आहे लोकांच्या प्रश्नाबद्दल. मागण्या मान्य करायच्याच नाहीत, बोलायचंच नाही, हे सुरू आहे. आदिवासी 15-15 दिवस नदीमध्ये आंदोलन करतात, त्यांनाही मारहाण केली जाते. त्यामुळं आपण बांधकाम कामगार विषयक नीट गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजेत. खरं म्हणजे बांधकाम कामगार हा विस्कळीत आहे. एक कामगाराची नोंदणी होते, त्यामुळे संघटित होण्यासाठी वेळ लागतो. पण असंच होतं नीट परीक्षेचं, ते झाले संघटित. आपल्याला सुद्धा अशा पद्धतीने संघटना बांधल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. एक एक करून आपले हक्क काढून घेतले जात आहेत मंडळाकडून. सहाय्यपणे बघण्याशिवाय काही पर्याय नाही. सगळे कायदे मोडून धाब्यावर बसून या मंडळाचा सचिव कारभार केला जातो त्यांच्या मार्फत, सचिवामार्फत. हेच आपल्याला लक्षात येतं. नेमकं काय झालेलं आहे. आता यावर्षी त्यांनी 6,500 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि त्याच्यातले हे वस्तू वाटपामध्ये 4,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली आहे. लक्षात घ्या, तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. आता थोडा वेळ पूर्वी मी सेवास्तर जो त्यांचा विषय आहे त्याच्यामध्ये ओपन करून बघितल्यानंतर असं लक्षात आलं, आता एकूण नोंदणी आजपर्यंतची 1 कोटीच्या वर गेलेली आहे. 84 लाख असं सांगतात की आतापर्यंत आम्ही नोंदणी पूर्ण केलेली आहे. तरीही 15 लाख कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत. ते सुद्धा मागील 1 वर्षापेक्षाही जास्त काळापासून प्रलंबित आहेत. ते त्यांना मंजूर करता आलेलं नाही, मुद्दाम मंजूर करत नाही. 66 लाख हे नूतनीकरण झालेलं आहे अर्ज. त्याच्यातले त्यांनी
36 लाख मंजूर केलेले आहेत. अजूनही 10 लाख नूतनीकरणाचे अर्ज प्रलंबित आहेत. याचा अर्थ काय आहे? नूतनीकरणासाठी अर्ज केला आणि एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला एक नया पैसा मिळत नाही, कसलेही लाभ मिळत नाही. तुमची नवीन नोंदणी जर प्रलंबित असेल आणि पूर्वी जर एखादा तुमचा लाभाचा अर्ज प्रलंबित असेल तर ते कॉम्प्युटरवर दिसतच नाही, त्याचं काही करता येत नाही. ही स्थिती आहे. खरं म्हणजे कलम 14 या कायद्याचं असं आहे की एखादा कामगार जर सलग 3 वर्षे जर त्याची नोंदणी असेल तर तो कोणत्याही लाभाला पात्र आहे. हे 14 व कलम त्याने उडवून लावलेला आहे. या कायदा सगळा त्याने उधळून लावलेला आहे. बांधकाम कामगार संघटनेचे प्रतिनिधी मंडळावर नेमलेले नाहीत, मालक संघटनांचे सुद्धा नेमलेले नाहीत. एक हाती कारभार सुरू आहे. भारत सरकारने सांगितलंय की तुम्ही वस्तू वाटप करू नका, रोख रक्कम द्या. अरे तुम्ही द्या ना, जेवढी भांड्यासाठी तुम्ही 8,000 रुपये आणि इतर वाहतूक आणि इतर खर्चासाठी व्यवस्थापकीय यंत्रणेसाठी 11,000 रुपये देताय, तर तेच तुम्ही कामगारांच्या खात्यावर 8,000 रुपये काय टाकायला तुमचं बिघडतंय. बांधकाम कामगारांवर विश्वास नाही. लाडकी बहीणच्या नावाखाली सरकारच कबूल करते की 70 लाख लोकांनी फायदा उठवला. मग तिथं तुम्ही का व्हेरिफिकेशन घेतलं नाही? नुसता केवायसी घेतली तुम्ही, मग आमची तुम्ही केवायसी काय घेत नाही? करोडो रुपये खर्च करता. ही जे तालुका सेंटर्स सगळे आहेत ही सगळी पोचण्यासाठी केलेली आहेत. तुम्ही इथे केवायसी करू शकला असता, पण नाही, मधल्यामध्ये सगळं करायचं हे सुरू आहे. आता मुद्दा काय आहे की त्यांनी काही योजना आता बंद केलेल्या आहेत. 13 जुलैपासून शैक्षणिक योजना बंद केलेल्या आहेत. ज्या योजना बंद केलेल्या नाहीत त्याही सध्या बंद आहेत. आणि फक्त तुम्ही अर्ज करू शकता नवीन आणि नूतनीकरणासाठी. ते कधी मंजूर होईल माहित नाही. तर हे सुरू आहे, हे कायदा मोडून सुरू आहे. तुम्ही ते अधिकारी कायदा वाचायला तयार नाहीत. हे खरं म्हणजे या खुलामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधकाम कार्यकर्त्यांनी उतरलं पाहिजे. तुम्ही सेक्शन 12 वाचा त्याच्यामध्ये कायद्यातला. सेक्शन 12 सबसेक्शन 7(5) याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर एखाद्याचा अर्ज नामंजूर झाला कामगाराचा तर त्याला अपील करण्याचा अधिकार आहे. अपील अधिकारी सुद्धा ठरवलेले आहेत. हे अपीलाची प्रोसिजरच त्यांनी नष्ट केलेली आहे कायद्यात असलेली. कामगाराला अर्ज दुरुस्त करण्याची कसलीही संधी देत नाहीत. ते नामंजूर, 99% अर्ज नामंजूर. मग आता मुद्दा असा आहे की त्यांनी ज्या योजना बंद केलेल्या आहेत सॉफ्टवेअरमध्ये दिसणार नाहीत. आणि याच्या आधी जर एखादा इंजिनिअरचा विद्यार्थी आहे, MBBSचा विद्यार्थी आहे, इतर विद्यार्थी आहेत, त्यांचा अर्ज जर नामंजूर झाला असेल तर त्यांना परत अर्ज करायची संधी त्यांनी ठेवलेली नाही. म्हणजे एका बाजूनं तुम्ही कापत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा ढीग मात्र कमी होत नाही. याच्या आधी 35 लाख होते, आता त्या 32 लाख आहेत, 33 लाख आहेत. हे रोज आणि भर त्याच्यामध्ये पडते. आणि ही जी संख्या आहे ती त्यांचं म्हणणं असं आम्ही वेबसाईटवर तासाला बदलतोय. तर तुम्ही ते बघत चला. आणि त्याच्यामुळे की हे जे सगळं सुरू आहे ते अजिबात ते ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत. निवेदनं घेतली जातात परंतु प्रश्न सोडवला जात नाही. कामगार संघटनांची बैठक घेतली जात नाही. हायकोर्टने सांगितले बैठका घ्या म्हणून. त्याच्याविरोधी मी पत्र दिलेले आहे. त्याच्याविरोधी या मंडळाच्या सचिवावर कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट मी दाखल केलेले आहे कोल्हापूर हायकोर्टमध्ये. तरी परवा नाही.
म्हणजे वरनं सगळं सांभाळायचं हे सुरू आहे. आणि त्यामुळे असहाय्यपणे बघत बसणे याच्या पलीकडे काही नाही. आणि या सगळ्या अन्यायाच्या विरोधामध्ये कामगारांनी किमान जी भूमिका घेतली पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे, सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, हे करायची तयारीच नाही. किंबहुना ते कसं एक येणार नाहीत हे बघायचं, निंदा नारास्ती करायची, काम करणाऱ्याची निंदा करायची, हे सुरू असल्यामुळं ते मराठीत एक म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा बोलताच का, तसं झालेलं आहे की एकमुखी मागण्या काय आहे की जसं आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये मागण्या ठोस होत्या, एकत्रित केलेल्या होत्या, त्यांचं एक नीट पद्धतीनं संघटन रचना होती आणि नेते नुसता गावंढळ नव्हते, इंटेलेक्च्युअल्स, पीएचडी करणारे, आणि हे सर्व धुरंधर जे होते दिल्लीमधले ते या प्रसार माध्यमातले मास्टर्स आहेत. ही जी ज्यांची नवीन पिढी आहे ती आपण कल्पना करू शकत नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा प्रगत आहे. तर असं असल्यामुळे की लक्षात घ्या तुम्ही, हेच खातं आहे कामगार खातं आहे, कामगार खात्यामार्फतच काम करून घेतलं जातं. याच खात्यामध्ये शॉपॅक्टचं लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज केला आणि जर दिलेल्या मुदतीमध्ये अधिकाऱ्याने तो अर्ज मंजूर केला नाही तर तो मंजूर समजावा असं कायदेशीर तरतूद आहे. असं ऑनलाईन पद्धतीनं आपोआप होतं. म्हणजे बांधकाम कामगारांचं तुम्ही असं का करत नाही? तुमचं कोण हात बांधले? तुम्ही लोकसेवा हमी कायद्याखाली स्वतःला बांधून घेतलेलं आहे, 3 महिन्यामध्ये अर्ज मंजूर करायचं. पण हा लोकसेवा हमी कायदा आहे, ते अधिकारी आयुक्त म्हणतात की अधिकारी पाळत नाहीत. आज काय सरकार यांचं वाकडं करतंय? रोज उठून हे मंडळ या कायद्याचा अपमान करतं, त्या आयुक्तांचा अपमान करतं. सगळे 3 महिन्याच्या पुढचे अर्ज सगळे ठेवलेले आहेत. त्यांना हे सरकार दंड करायला तयार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायद्यामध्ये दिले, महाराष्ट्र सरकारने निर्णय केलेले आहेत की नोंदणीचे अधिकार जे सगळे आहेत ते शॉप इन्स्पेक्टर पासून ते कामगार आयुक्तापर्यंत सर्वांना आहेत. ते नोंदणी करू शकतात त्यांच्या सहीने. त्यात 50-50 अर्ज तपासायचा काय संबंध आहे? हा बांधकाम कामगारांचा कायदा पायदळी तुडवून अरेरावी करून या मंडळाने हे 50 तपासायचं लचांड उभा केलेलं आहे. आणि हे करायसाठी सुद्धा ते महिन्याला 100 कोटी रुपये खर्च करतात. आणि यांचं दिवाळ वाजलंय, यांना शरम वाटली पाहिजे की तरी 33 लाख अर्ज प्रलंबित. तर हे सगळं असल्यामुळे कामगार काय विचारतो, माझा अर्ज का मंजूर झाला नाही सांगा. तुम्हीच बरोबर भरला नसाल म्हणून होत नाही. पण एकूण टक्केवारी किती आहे, ह्यातले दोष काय आहेत, हे मात्र तपासून बघायची इच्छा नाही बऱ्याच जणांची. त्यामुळे निराश होऊन कामगार म्हणतो ठीक आहे, भांडी मिळाली ना जाऊ दे बोंबलत सगळं, स्कॉलरशिप मिळत नाही ना, नाराज होऊन गप घरात बसायचं, हे सुरू आहे. तर ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत सध्या 33 लाख अर्ज पेंडिंग आहे, ते त्यांनी शॉपॅक्टचं लायसन्स देताना जी पद्धत तुमच्याच खात्यात वापरलेली आहे ती वापरा आणि सगळे अर्ज मंजूर झालेत असं जाहीर करा. आणि असं जर होत नसेल तर या प्रश्नाबद्दल आम्ही लवकरच उच्च न्यायालयामध्ये केस दाखल करण्याची तयारी केलेली आहे. तुम्ही सुद्धा तयारी करा. आणि हे जे आंदोलन चालू आहे, तुमचं काय बिघडणार नाही एवढी मदत करा ना. अयोध्येचा राम, मुंह में राम आणि बगल में छुरी, 200 कोटी कमीत कमी गेले. हजारो कोटीचा करप्शनचा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. काय राम करू शकला नाही?
आता लहान मुलं सुद्धा 50 रुपयाची नोट घेत नाही खाऊसाठी, 100 रुपये तरी मागतात. आणि आता आमच्या ग्रुपमध्ये एका 980 सबस्क्रायबर आहेत आणि ते बंधन पाळायला तयार नाहीत की किमान आपण फंड द्यायचं. काही जण देतात, परंतु आज न्यायालयीन खर्चासाठी सुद्धा प्रचंड मदतीची गरज आहे. एका बाजूनं काय करायचं, अर्ज तर मंजूर झाले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूनं जे प्रयत्न करतायत त्यांना हाणून पाडा. हे याच्याबद्दल कुठंतरी नीट निर्णय व्हायला पाहिजे. कामगारांच्या बाजूने निर्णय झाला पाहिजे. आणि तरी आम्ही 5 केसेस त्यांच्यावर घातल्या आणि जिंकल्या. लक्षात घ्या, सगळ्यात मोठा विजय जर आम्हाला कुठे मिळाला असेल तर ते आचारसंहितेच्या काळात 6-6 महिने यांनी बंद ठेवायचं कारस्थान होतं. ते सगळं कायमचं बंद पडलं, सुरू राहिलं. त्याच वेळेला तुम्ही ऑफिसमध्ये जाऊनच नोंदणी करायला पाहिजे हे जे कारस्थान होतं तेही आम्ही मोडून काढलं. हायकोर्टने सांगितलं हे चालणार नाही. ते काढायच्या नावाखाली त्यांनी आणखीन जाचकाठी घालून हे व्हेरिफिकेशनचा उद्योग केलेला आहे. 2021 साली 5,000 रुपये बोनस म्हणा, सानुग्रह अनुदान म्हणा देण्याचा निर्णय त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी घेतला होता. त्याची अंमलबजावणी त्यांनी 5 वर्ष झालं केलेली नाही. बैठका बोलवत नाहीत हायकोर्टने सांगून सुद्धा. तर काही हायकोर्टचे निर्णय आहे त्याची अंमलबजावणी केलेली आहे, काहींची ते अंमलबजावणी सुद्धा करत नाहीत कारण कामगार बेसावध आहेत. त्यातल्या न्यायाची बाब जी महत्वाची आहे ती लावून धरली पाहिजे. ते घडताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तर या सर्व गोष्टींचा विचार करून निदान पहिला टप्पा म्हणून तुम्ही हे 33 लाख अर्ज आहेत ते हातावेगळे करा. तुमच्याच खात्यातल्या शॉप ऍक्टचं लायसन्स घेण्यासाठी जी पद्धत तुम्ही वापरताय ती आमच्यासाठी वापरा. ते सोडून द्या. लोकसेवा हमी कायद्याखाली तुम्हाला सांगितले की 3 महिन्यामध्ये अर्ज तुम्ही निकाली काढा. ते सुद्धा करत नाही तुम्ही. त्याच्या केसेस चालू आहेत. लोकसेवा हमी कायद्यांच्या आयुक्तासमोर पुण्यामध्ये 52 केसेस चालू आहेत. दुसरे आणि आम्ही 173 अर्ज त्याचे दाखल केलेले आहेत की या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्याकडून काहीही त्याच्याबद्दलचा लेखी खुलासा नाही. तर असं असल्यामुळे की आपण या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये जागरूक व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असा संदेश दिलेला आहे महत्वाचा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या तत्वांचा बरोबर वापर दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये केला. ते जंतर मंतर आता अजरामर झाले. इतका मोठा लढा आजपर्यंत कधी झालेला नाही आणि असं यशही मिळालेलं नाही. तर लढा आपण जिंकू शकतो. संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. तशी तुम्ही तयारी करावी. तुम्हाला जमेल तेवढी रक्कम तुम्ही गुगल पे, फोन पे द्वारे पाठवून देऊ शकता. त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 9960499366. मी शंकर पुजारी. तुम्ही हे YouTube चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं म्हणून प्रत्येक वेळेला मी फोन नंबर सांगतो. ते तुम्ही सबस्क्राईब करा. विनामूल्य आहे सबस्क्राईब करणं. लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढी विनंती करून मी आजचे विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.